विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2 चा जो धडा सुरू केलेला आहे पायथागोरसचे प्रमेय याचा सराव संच 2.2 आजच्या एका लेक्चरमध्ये आपण संपवणार आहोत। त्याचप्रमाणे हा जो पायथागोरसचे प्रमेय चॅप्टर आहे या ठिकाणी संपणार आहे। ओके, तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी चॅनलवरती जॉईन झाले असतील अशासाठी एक सूचना, याआधी मी समृद्ध नावाचा जो धडा आहे त्याचे व्हिडिओ अपलोड करून ठेवलेला आहे आणि त्याची प्लेलिस्ट देखील तयार करून ठेवली आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देऊन ठेवलेली आहे। नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा, कारण की ते व्हिडिओ देखील आणि ते लेक्चर देखील तुमच्या 10वीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। ओके, तर चला वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। जो आजचा पहिला टॉपिक आहे ज्याच्यावरती आपला सराव संच अवलंबून आहे तो आहे बघा अपोलोनी 1 चे प्रमेय। काय सांगते प्रमेय? त्रिकोण एबीसी मध्ये बिंदू एम हा बाजू बीसी चा मध्यबिंदू असेल तर एबी चा वर्ग अधिक एसी चा वर्ग बरोबर 2am चा वर्ग अधिक 2bm चा वर्ग। मुलं म्हणतील डायरेक्ट डॉक येऊन गेलेला आहे, टेन्शन घ्यायचं नाही। ओके, जोपर्यंत आम्ही येत आहोत तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही। आता बघा काय करायचंय, तर सगळ्यात पहिले एक त्रिकोण काढायचा आहे। आता मुलं म्हणतील सर या ठिकाणी मी त्रिकोण काढला, बरोबर आहे, त्या आकृतीत लवकर समजायचं नाही, इथं लगेच समजेल। एक त्रिकोण ज्याचं नाव एबीसी, ओके एबीसी, आणि काय म्हटलंय याचा एम बाजू बीसी चा मध्यबिंदू, बीसी चा एक मध्यबिंदू आहे ज्याला एम नाव दिलंय। ओके, जर हा एम मध्यबिंदू असेल तर एम ही बीसी ची किंवा त्रिकोण एबीसी ची मध्यगा असेल। लक्षात ठेवायचं हा प्रमेय त्या ठिकाणीच वापरायचा ज्या ठिकाणी मध्यगा नाव येईल किंवा मध्यबिंदू नाव येईल। काय नाव येईल? मध्यगा किंवा मध्यबिंदू। ओके, डायरेक्ट न विचार न करता वापरून टाकायचा। याच्यावरती 3 मार्काचा एक कन्फर्म क्वेश्चन येत असतो पेपरला। ओके, गणित भाग 2 मध्ये। आता काय करायचंय तुम्हाला, जर हा एम बाजू बीसी चा मध्यबिंदू आहे तर ह्या दोन बाजू सारख्या, मध्यबिंदू म्हणजे दोन्हीकडे सारखा, तर लक्षात ठेवायचंय हा जो मध्यबिंदू असेल किंवा ही जी मध्यगा असेल ती बाजू लक्षात ठेवायची, तिच्या अलीकडची बाजू हिचा घ्यायचा वर्ग, पलीकडची बाजू हिचा घ्यायचा वर्ग, मध्यगेच्या अलीकडची पलीकडची यांचा घ्यायचा बेरीज। अलीकडची बाजू अधिक पलीकडची बाजू दोघींचा वर्ग बरोबर 2 गुणिले मध्यगेचा वर्ग अधिक 2 गुणिले या दोघींपैकी कोणती पण एक बाजू घ्या। का बरं? कारण की या दोघी पण सारख्याच आहे, मग मी बीएम घेतो, बीएम चा वर्ग। ओके, समजलं इथपर्यंत? अशा प्रकारे तुम्ही सूत्र काय करू शकता, तयार करू शकता। अजून एक सांगतो, ओके हे जरा वरून गेलं असेल डोक्याच्या, अजून एक सांगतो, डोक्याच्या आतच जायला पाहिजे। ओके, डोक्याच्या आतच जायला पाहिजे। समजा पी क्यू आर आणि इथं घेतला मी एम, काय घेतला एम। ओके, आता मी म्हटलं ही जी पीएम आहे ही पी क्यू आर ची मध्यगा आहे, मध्यगा म्हणजे या दोन बाजू सारख्या। जर असं असेल तर मध्यगा नावाला तर अपोलोनी 1 चे प्रमेय। सूत्र काय बनतंय, ही जी मध्यगा आहे तिच्या अलीकडची बाजू पी क्यू चा वर्ग अधिक तिच्या पलीकडची बाजू पी आर चा वर्ग बरोबर 2 गुणिले मध्यगा पीएम चा वर्ग अधिक 2 गुणिले या दोघांपैकी कोणता एक उचला, मी क्यूएम उचलतो, क्यूएम चा वर्ग। समजले इथपर्यंत? अशा प्रकारे तुम्ही सूत्र काय करू शकता, तयार करू शकता। ओके, अजून एका प्रकारे प्रश्न पडू शकतो। ओके, कसा प्रश्न पडू शकतो? आता फॉर एक्झाम्पल समजा त्रिकोण तुम्हाला असा पडलाच गो, कसा? ह्या असा ए बी सी आणि हे बघा असा पडला म्हणजे पडणारच आहे आपल्याला, बरोबर का? आणि इथं असं म्हटलंय त्रिकोण एबीसी मध्ये ही जी सी आणि ही जी एम आहे, सीएम ही मध्यगा आहे, मध्यगा म्हणजे या दोन बाजू सारख्या म्हणजे एम मध्यबिंदू कोणाचा एबीचा। तर इथं अपोलोनीस प्रमेयानुसार थेरम काय तयार होईल, सूत्र काय तयार होईल, तर लक्षात ठेवायचं ही मध्यगा, मध्यगाच्या पलीकडचा अधिक अलीकडचा वर्गांचा बेरीज बरोबर 2 गुणिले ही जी मध्यगा आहे तिचा वर्ग अधिक 2 गुणिले या दोघांपैकी कोणते एक घ्या, मी हा घेतो, 2 गुणिले बीएम चा वर्ग। समजलं इथपर्यंत? अशा प्रकारे तुम्हाला सूत्र तयार करायचं आहे। जर सूत्र तयार करता आलं तर लक्षात ठेवायचं 3 मार्क कन्फर्म आहे आपले, कन्फर्म समजा 100%। ओके, पण जर सूत्रच तयार करता नाही आलं तर मग तुम्हाला सोडवता येणार नाही, कारण की याच्यावरती थेरम कधी आला नाही, याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत। ओके, पुढे मी ज्यावेळेस ओके आपलं सिलेबस संपूर्ण संपेल त्यानंतर मी इम्पॉर्टंट क्वेश्चनचे सेशन घेणार आहे, त्यामध्ये तुम्हाला समजेल की कोणते कोणते पेपरला क्वेश्चन आलेले आहेत किंवा कोणते येऊ शकतात। ओके, पण आता आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचं, आपण सराव संचेनुसार जाणार आहोत। तर सराव संच 2.2 मधला प्रश्न क्रमांक 1 काय म्हटलं इथं, अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आकृती दिलेली नसते, आकृती आपल्याला मनाने काढायची असते। काय म्हटलंय बरं 2.2 मध्ये, त्रिकोण पी क्यू आर मध्ये सगळ्यात पहिले त्रिकोण पी क्यू आर घ्यायचा। त्रिकोण कोणता आहे? पी क्यू आर। त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय बरं, आर मध्ये बिंदू एस हा बाजू क्यू आर चा मध्यबिंदू, इकडे बघा मध्यबिंदू नावाला मध्यबिंदू,
मध्यबिंदू मध्ये काय हे नाव आलं तर अपोलोनीचं प्रमेय वापरून टाकायचं. क्यू आरचा कोण आहे यस, हा जो क्यू आर आहे त्याचा यस हा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे म्हटल्यानंतर हे दोघं सारखे असतील अशा आकृती पेपरमध्ये आली पाहिजे. जितकी भारी आकृती तितके चांगले मार्क. त्यानंतर काय, जर पीक्यू बरोबर 11, पीक्यू ची किंमत जर 11 असेल, पी आर बरोबर जर 17 असेल, पी एस बरोबर जर 13 असेल, तर क्यू आर ची लांबी काढा. कशाची लांबी काढायची? क्यू आर ची. तुम्हाला माहित आहे क्यू आर म्हणजे काय, क्यू एस आणि एस आर ची बेरीज. समजली पर्यंत? जर मी म्हटलं हा जर क्यू एस माझा 5 आहे, हा जर 5 आहे तर आपण 5 असेल, टोटल तो 10 असेल, असं काढायचं तुम्हाला क्यू आर. ओके, पण त्याच्यासाठी तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे की या दोघांपैकी कोणत्या तरी एकाची व्हॅल्यू, कारण की जी व्हॅल्यू याची असेल तीच याची असेल. जर नाव मध्यबिंदू आलं तर डायरेक्ट अपोलोनीस प्रमेय वापरायचंय. पण उत्तर लिहायचं कसं? तर जे जे सांगितलं ते त्रिकोण पीक्यूआर मध्ये, त्रिकोण पीक्यूआर मध्ये काय रे बघ, बिंदू यस हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे. हा झाला आपला पक्ष. आणि जर हा मध्यबिंदू आहे तर क्यू एस आणि एस आर हे दोघेही सारखे असतील. म्हणजे क्यू एस आणि एस आर हे दोघेही सारखे असतील. म्हणजे क्यू एस ची व्हॅल्यू भेटली तर एस आर ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक भेटून जाईल. मग आता जर तो मध्यबिंदू म्हटलं तर आपण आता किमती तर लिहिल्या तिथं, म्हटल्यानंतर किमती लिहायची गरज नाही. मग मी डायरेक्ट म्हणतो अपोलोनियस प्रमेयानुसार, अपोलोनियस च्या प्रमेयानुसार. ओके, काय सांगतो अपोलोनियस? तो सांगतो जी मध्यगा आहे किंवा जो मध्यबिंदू आहे त्याच्या अलीकडची बाजू पी क्यू तिचा वर्ग अधिक तिच्या पलीकडची बाजू पी आर तिचा वर्ग बरोबर 2 गुणिले मध्यगा पी एस तिचा वर्ग अधिक ईचा वर्ग 2 गुणिले क्यू एस चा वर्ग. ओके, 2 गुणिले हा घ्या किंवा हा घ्या, फरक नाही पडत आपल्याला, कोणताही या. अलीकडची बाजू अधिक पलीकडची बाजू दोघांच्या वर्गाची बेरीज बरोबर 2 गुणिले मध्यगेचा वर्ग अधिक 2 गुणिले या दोघांपैकी एकाचा वर्ग. टाका व्हॅल्यू, संपला विषय. पी क्यू किती आहे? 11, 11चा वर्ग अधिक पी आर किती आहे? 17, 17चा वर्ग बरोबर. बघा पी आर 17. त्यानंतर पी एस किती आहे? हा 2. पी एस किती आहे? 13, 13चा वर्ग अधिक 2 गुणिले क्यू एस. क्यू एस तर काढायचा आपल्याला ओरिजिनल मध्ये क्यू आर काढायचा, पण त्याच्या आधी क्यू एस काढावं लागेल. मग काय करू? 11चा वर्ग किती असतो? 121 अधिक 17चा वर्ग किती असतो? 289. वाटलंच तर करून पहा. ओके, ट्रिक शिकवली मी याच्या आधी तुम्हाला, 17 गुणिले 17. ओके, हे आता मी तुमच्या ट्रिकने जातोय. माझी ट्रिक मी मागची एक्झरसाइज मध्ये शिकवली. ओके, 7 7 49 47 4 7 1 7 4 11 0 1 7 7 1 1 1 9 7 1 8. ओके, आता हे मला येत होतं पण तुमच्यासाठी मी बाजूला गुणाकार केला. हा झाला 289 बरोबर. यांच्यामध्ये आधी कंस सोडवायचा, कंसाचा वर्ग आहे म्हणजे 2 आणि कंसामध्ये गुणाकार 13चा वर्ग 169 अधिक 2 गुणिले क्यू एस चा वर्ग. मग काय आलं? या दोघांची बेरीज करू. चला, 9 आणि 1 किती होतो? 10. ओके, हातचा आला 1 2. ओके, 8 आणि 2 10 आणि 1 11. ओके, हातचा परत आला 1 2 आणि 1 3 आणि 1 4. 400 किती? 10 बरोबर. इकडं 169 दुने किती होतात? 2 9 18. हातचा आला 1 बेसई 12 आणि 1 13. ओके, हातचा आला 1 बे 1 बेन 1 3 300. ओके, 38 अधिक 2 क्यू एस चा वर्ग. आपल्याला क्यू एस काढायचं म्हटल्यानंतर हा इकडे पाठवू. 410 तासाचा प्लस इकडे आला तर मायनस 338 बरोबर. तिकडे राहिला 2 क्यू एस चा वर्ग. 410 मधून जर 338 गेले तर किती येतात? 410 मधून जर 338 गेले तर किती येतात? तर करूया आपण. 410 वजा 338, 0तून 8 जात नाही, इकडून हातचं घेऊ शकत नाही, इथं 3, इथं किती होतील? ओके, 11. 11तून तिकडे गेलं, इथं 10, इथं 10. 10तून 8 गेले 2, 10तून 3 गेले 7, 72. किती आले? 72 बरोबर. काय? 2 क्यू एस चा वर्ग. समजलं? हा 2 तिकडे गुणाकार करतो, इकडे त्याने भागाकार करेल. 72 भागिले 2 बरोबर क्यू एस चा वर्ग. ओके, 2च्या पाड्यात 72 किती नंबरला आहे? 36 नंबरला. किती नंबरला? 36. मग काढा क्यू एस चा वर्ग बरोबर किती आला? 2च्या पाड्यात 72 36 नंबरला. ओके, वाटलंच तर बाजूला करा. 72 भागिले 2 बे 1 बे बेत्रिक 6 1 उरला त्याच्यावरती 2 बेसई 12. ओके, त्यानंतर मग पुढे काय? हा जर वर्ग पुढे गेला तर वर्गमुळात, आणि वर्गमुळात 36 आहे तर बाहेर येताना किती? ते आले 6. म्हणजे क्यू एस आला आपला 6, हा आला 6. आता मला सांगा, जर हा 6 आहे तर हा पण किती असेल? 6. कारण की हे दोघेही सारखे आहेत. पण आपल्याला काढायचं काय ते महत्वाचं आहे. आपल्याला काढायचं आहे क्यू आर. कोण काढायचं आहे? क्यू आर. जर आपल्याला क्यू आर काढायचं तर काढूया.
म्हणून क्यू आर बरोबर किती, QS अधिक SR, QS अधिक SR. ओके, QS किती आला 6 अधिक SR किती आला 6, 6 6 किती 12. हा झाला तुमचा QS. इथं युनिट दिलाय का बघा बरं. ओके, सेमी वगैरे काहीच नाही म्हटल्यानंतर QR ची लांबी आली 12. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय, याचा देखील घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. पण प्रश्न क्रमांक 2 कडे वळण्याआधी ओके, एक छोटीशी मिस्टेक झाली की या ठिकाणी QR ची आपण किंमत काढली आणि इथं QS लिहिलाय. तर मी काय करतो, इथं QR टाकतो. ओके, इथं काय टाकतो, QR. ओके, मिस्टेक क्लिअर झालेली आहे. ओके, मुलं म्हणतील आपण या ठिकाणी QR काढला, सरांनी QS लिहिला, त्याच्यामुळे मागे येऊन सांगितलं. आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. काय म्हटले प्रश्न क्रमांक 2 मध्ये, त्रिकोण ABC मध्ये सगळ्यात पहिलं त्रिकोण ABC म्हटलं तर काढून टाकायचा. त्रिकोण ABC मध्ये हा झाला A, हा झाला B, हा झाला C. AB बरोबर 10, AB किती आहे 10. त्यानंतर काय रे बघ, AC बरोबर 7, AC किती आहे 7. त्यानंतर BC बरोबर 9. बिंदू C मधून बाजू AB वर काढलेल्या मध्यगेची लांबी किती. आता मध्यगा कुठून काढली ते महत्वाचं आहे. C मधून काढली, C मधून इकडं. ओके, आता इथं नाव नाही दिलं म्हटल्यानंतर आपण घेऊ म्हणून M. म्हणजे या ठिकाणी CM ही मध्यगा आहे आणि त्याची किंमत आपल्याला काढायची. पण लक्षात ठेवा, हा जो AB होता तो होता 10चा. जरी ही जर CM मध्यगा आहे तर हा मध्यबिंदू असेल आणि हे दोघेही सारखे मापाचे असतील, म्हणजेच हा 5 असेल ना, हा 5 असेल, कारण की हा टोटल 10चा होता. समजलं इथपर्यंत. आता जर CM ची किंमत आपल्याला काढायची तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचंय, त्रिकोण ABC मध्ये जे दिसतंय ते लिहायचंय. त्रिकोण ABC मध्ये काय, ती जी CM आहे ही बाजू कोणती, AB ची मध्यगा आहे. CM ही बाजू AB ची मध्यगा आहे. CM ही बाजू AB ची मध्यगा आहे. ओके, आता मला सांगा, ही जर मध्यगा असेल तर अपोलोनेचं प्रमेय काय सांगताय. तुम्हाला शिकवलं होतं अशा आकृतीमध्ये. काय, समजा ABC आहे आणि इथं जर M आहे तर मध्यगेच्या अलीकडचा वर्ग अधिक पलीकडचा वर्ग. पण या ठिकाणी थोडीशी आकृती उलट्या आहे, उलट्या असू द्या ना, आकृती कशी असू द्या, ट्रिक एकच आहे. ही जी मध्यगा आहे तिच्या अलीकडचा वर्ग अधिक पलीकडचा वर्ग. काही पलीकडचा घेतील, अधिक अलीकडचा घेतील, चालतंय. बेरजेमध्ये सगळे काही चालतंय. 1 अधिक 2 करा नाही तर 2 अधिक 1 करा, उत्तर 3च भेटणार आहे. समजलं का. चला जाऊया. इथं जर M हा मध्यबिंदू आहे तर BM आणि MA हे दोघे अंतर सारखे असतील. BM आणि MA ला मी लिहितो AM. चालतंय. ओके, बरं. कोणत्या प्रमेयानुसार, अपोलोनियसच्या प्रमेयानुसार. काय सांगतो अपोलोनियस, तो सांगतो अलीकडचा वर्ग मध्यगेच्या, ही तुमची मध्यगा, तिच्या अलीकडचा वर्ग BC त्याच्या वर्गाची बेरीज पलीकडच्या बाजूच्या वर्गासोबत, पलीकडची बाजू ACच्या वर्गासोबत 2 गुणिले मध्यगा कोण आहे, CM चा वर्ग अधिक 2 गुणिले ओके ह्या एका बाजूचा वर्ग. हे 2 भाग झाले, त्याच्यातला एक भाग उचलायचा. ओके, तर BC किती आलाय बरं, BC दिलाय ना 9, 9चा वर्ग. तिकडं पण दिलाय. ओके, तिकडं मी लिहिलं म्हणून इथं लिहिलं नाही, 9चा वर्ग. त्यानंतर AC दिला, AC किती आहे 7चा वर्ग बरोबर. हा 9 आहे बरं का, दिस इज 9, 7. हा 2 CM चा वर्ग अधिक 2 BM किती आहे रे बाळ, BM आहे 5. ओके, हे दोघेही मी इथं लिहितो असं, इकडे बघा, हे दोघेही 5 मापाचे आहेत. 5चा वर्ग. चला 9चा वर्ग किती, 9 9 81, 7चा वर्ग 7 7 49 बरोबर 2 CM चा वर्ग अधिक हा 2 आणि त्याच्यामध्ये गुणाकार 5चा वर्ग 25. 5चा वर्ग किती रे बाळ, 25. बरं पुढे काय, 81 49 किती होतात बघा, 9 आणि 1 किती रे बाळ, 10. हातचा आला 1, 4 8 12, 12 आणि 1 13. ओके, हे आजच्या नंतर तुम्ही पुसून टाकायचे. ओके, तुम्हाला समजण्यासाठी मी डायरेक्ट करतोय. मी जर साईडला कॅल्क्युलेशन करत बसलो तर वेळ लागेल. 81 49 130 बरोबर. त्यानंतर पुढं बरोबर 2 CM चा वर्ग अधिक 25 दुने 50. त्यानंतर 130 तासच, तो जर 50 इकडे घेतला तर वजा बरोबर इकडे 2 CM चा वर्ग. 130 मधून 50 गेले तर परत राहतात 80 बरोबर 2 CM चा वर्ग
आपल्याला सीएम काढायचं आहे. ओके, मग आधी 2 इकडे आणू, तो गुणाकार करतो इकडे त्यांनी भागाकार. 80/2 बरोबर सीएमचा वर्ग. ओके, म्हणजे सीएमचा वर्ग किती भेटतो? सीएमचा वर्ग बरोबर 80/2. मग सीएमचा वर्ग बरोबर 2च्या पाड्यात 80 किती नंबरला आहे? बे 1 बे 2 चोक 8 बे 0 0 किती नंबरला? 40 नंबरला. ओके, मग पुढे काय होईल रे? पुढे असं होईल की हा जो वर्ग आहे पुढे जाईल आणि पुढे गेला तर तो वर्गमुळात जाईल. वर्गमुळात 40. आणि जर वर्गमुळात 40 आहे तर मला सांगा 40 कोणाचा वर्ग आहे का? नाही. मग 40ला बाहेर काढू शकतो का? यस. कसं लिहू शकतो? 40ला लिहू शकतो 4 10 40. का बरं? कारण की हा 4 2चा वर्ग आहे आणि 10 नैसर्गिक संख्या, तर 4 बाहेर आहे त्यांनी 2 आतमध्ये राहिला वर्गमुळात 10. म्हणजे सीएम किती आला? सीएम आला 2 वर्गमुळात 10. अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. आपल्याला मध्यगेची लांबी काढायची होती, आपण मध्यगेची लांबी काढलेली आहे. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय? आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 3 अनेक विद्यार्थ्यांना हार्ड वाटतोय. का? कारण की प्रूफ आहे आणि प्रूफ कोणाला हार्ड नाही वाटत? सगळ्याला हार्ड वाटतंय. ओके, पण हे लेक्चर पाहिल्यानंतर हे प्रूफ तुम्हाला लई सोपं जाणार आहे. काय करायचंय? सगळ्यात पहिलं म्हटलंय काय ते महत्वाचं आहे. 2 पॉईंट आकृती आहे, 2.28 नावाची आकृती. तिच्यामध्ये रेख पीएस ही PQR ची मध्यगा आहे. पुढे पीएस ही जी पीएस आहे का ही मध्यगा आहे. म्हटल्यानंतर QS आणि SR हे दोन्ही अंतर सारखे असतील. त्यानंतर पुढे काय? PT परपेंडिक्युलर आहे QR ला. ही जी PT आहे का ही PR. ओके, PT QR ला परपेंडिक्युलर आहे. एकदम करेक्ट आहे. तर सिद्ध करायचंय आपल्याला PR चा वर्ग बरोबर PS चा वर्ग अधिक हे. आधी हे सिद्ध करायचं, नंतर हे सिद्ध करायचं. सोपा विषय ना, एकदम सोपा आहे. काय करायचं बघा. सगळ्यात पहिलं आता जे जे दिसतं ते लिहू ना. काय दिसतंय आकृतीमध्ये? ओके, व्यवस्थित लक्ष द्या शेवटपर्यंत. आकृतीमध्ये काय? आकृतीमध्ये रेख पीएस ही PQR ची मध्यगा आहे. त्रिकोण PQR ची मध्यगा आहे. बरं, जर ती मध्यगा आहे तर मला सांगा, ही जर मध्यगा आहे तर QS आणि SR ती PQR ची मध्यगा आहे. म्हणजे QS आणि SR हे अंतर सारखं असेल. QS आणि SR हे अंतर सारखं असेल आणि हे दोन्ही अंतर लक्षात ठेवायचे. हा जो QR आहे का त्याचे निम्मा असेल. QR चे कसं असेल? निम्मा. बस इथपर्यंत झालं. हे लय महत्वाचं होतं. काय बरं? QS आणि SR हे दोघेही सारखे, दोघेही निम्मे. हा निम्मा तो निम्मा आणि ते दोघे मिळून QR बनतात. बरं, पुढे काय? तर पुढे आता 1 नंबरला जे प्रूफ करायचं त्याच्यासाठी. ओके, त्याच्या आधी एक सांगतो. इथं काटकोन त्रिकोण दिसतात 3-3. पहिला हा दिसतो, बरोबर का? दुसरा हा दिसतो PTR आणि तिसरा हा दिसतो छोटासा. ओके, तर सगळ्यात पहिलं मी काय करतो, त्रिकोण PTS मध्ये पायथागोरस वापरून घेतो. का बरं? कारण की ज्या ठिकाणी 90 अंशाचा काटकोन त्रिकोण दिसतो तिथं मी पायथागोरस वापरू शकतो. तर त्रिकोण PTS मध्ये काय हे लक्षात येईल तुमच्या. त्रिकोण PTS मध्ये ओके, कोण PTS कितीचा दिसतो मला? कोण PTS दिसतो 90 अंशाचा. PTS किती दिसतो? 90चा. तर मी म्हणू शकतो पायथागोरस प्रमेयानुसार हे शॉर्ट मध्ये आहे, तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहायचे. पायथागोरस प्रमेयानुसार काय बरं? कर्ण वर्ग म्हणजे PS चा वर्ग अधिक बरोबर पाया वर्ग. पाया काय? TS. आपल्याला उत्तरामध्ये ST पाहिजे तर मी ST चा वर्ग लिहितो. ST चा वर्ग अधिक काय रे बाळ? PT चा वर्ग. कर्ण वर्ग, पाया वर्ग, उंची वर्ग. ओके, आणि याला हायलाइट करूया आपण. याला काय करू? हायलाइट करू. ओके, याला काय करतो मी? रेड कलर मध्ये घेतो. आता काय करायचंय बघा, प्रूफ काय करायचंय पहिलं ते घेऊ. ओके, पहिल्यांदा प्रूफ काय करायचं ते घेऊ, कारण की आपलं जे प्रूफ आहे ते आता दुसऱ्या पानावरती जाणार आहे. ओके, पण तत्पूर्वी एक मी इथं लिहून घेतो जे पहिलं प्रूफ करायचं ते. काय घ्यायचंय बघा, PR चा वर्ग बरोबर PS चा वर्ग अधिक QR गुणिले ST. QR गुणिले ST अधिक QR भागिले 2 आणि याच्या टोटल वर्ग. समजलं इथपर्यंत? आता एक तर त्रिकोण वापरला आपण पायथागोरस नुसार, उत्तर हे भेटलंय. आता दुसरा त्रिकोण बघा, हा जो PTR आहे का तो वापरायचा. मुलं म्हणतील तोच का? PTRच का वापरायचं? तर लक्षात ठेवा, प्रूफ मध्ये मला पाहिजे PR.
पी आर कुठे भेटतो इथं. प्रूफ मध्ये मला पाहिजे पीएस, पीएस कुठे भेटतो हे इथं. त्यानंतर मला पाहिजे क्यू आर, ओके क्यू आर टोटल आहे. मला पाहिजे एस टी, एस टी इथं भेटतो. त्यानंतर क्यू आर, क्यू आर तर टोटल आहे म्हणजे 1 2 3 बाजू या पीटीआरच्या आहेत म्हणून तो त्रिकोण वापरायचा. ज्या त्रिकोणाच्या जास्तीत जास्त बाजू येत असतील तो त्रिकोण आपल्याला वापरायचा. ओके मग वापरूया. त्रिकोण कोणता? त्रिकोण पीटीआर मध्ये. त्रिकोण पीटीआर मध्ये कोणत्या प्रमेयानुसार? पायथागोरस प्रमेयानुसार. ओके डायरेक्ट वापरतो आता मी. का लिहू? डिटेलमध्ये चला डिटेलमध्ये लिहितो भाऊ. तुम्ही म्हणतात परत आम्हाला काय समजा ना. कोण पीटीआर कितीचा आहे? 90 अंशाचा. कोण पीटीआर 90चा आहे? तर पायथागोरस प्रमेयानुसार. पायथागोरस प्रमेयानुसार काय रे बाळ? पायथागोरस प्रमेय काय सांगतो? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग टीआर. टीआर पाहिजे का? टीआर तर कुठंच नाही पाहिजे. अधिक उंची वर्ग, उंची काय? पीटीचा वर्ग बरोबर इथपर्यंत. त्यानंतर पी आर चा वर्ग बरोबर. मला सांगा हा जो एकच सेकंड हा जो टी पासून आर तुम्हाला दिसतो, हा टी पासून आर याला मी असं लिहू शकतो का? टीएस अधिक एस आर बरोबर का? टीएस अधिक एस आर. या टीएस ला मी एस टी लिहू शकतो. एस टी आणि एस आर हे दोन्ही मिळून टी आर बनतात. तर या टी आर ला मी लिहितो एस टी अधिक एस आर. एस टी अधिक एस आर आणि त्याचा पण काय वर्ग अधिक पीटीचा वर्ग. समजलं इथपर्यंत? ओके आता हे पुढच्या पानावरती घेतो. कोणत्या पानावरती घेतो? पुढचे. याला जरा कॉपी करतो. आता काय करूया, इकडे घेऊ जरा याला. ओके प्रूफ आता संपत आलाय आपलं, जवळपास झालंय. अरे तर आता मला सांगा इथं लागेल या अधिक बी कंसाचा वर्ग. काय असतो या अधिक बी कंसाचा वर्ग? या अधिक बी कंसाचा वर्ग असतो ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. चला पी आर चा वर्ग बरोबर ए चा वर्ग एस टी चा वर्ग अधिक 2ab. 2 a कोण आहे? एस टी गुणिले बी कोण आहे? एस आर अधिक बी चा वर्ग बी कोण आहे? एस आर चा वर्ग अधिक पीटी चा वर्ग. समजलं इथपर्यंत? ओके परत एकदा सांगतो काय केलंय. परत एकदा सांगतो. ओके मुलांच्या डोक्यावरून जाईल. परत एकदा सांगतो. हा जो पीटीआर आहे त्याच्यामध्ये मी पायथागोरस वापरला. त्यानंतर त्याच्यामध्ये कर्णवर्ग पायावर्ग उंची वर्ग आलाय. त्यानंतर हा जो टी आर आहे त्याच्या जागी मी एस टी अधिक एस आर टाकलं, कारण की हा जो टी आर आहे तो या दोघांची ऍडिशन आहे. मग मी टाकलं एस टी प्लस एस आर आणि टी आर चा वर्ग आहे म्हटल्यानंतर या दोघांचा वर्ग. त्यानंतर मला सांगा या कंस जर मला वर्ग करायचं तर तिथं ए अधिक बी कंसाचा वर्ग वापरावा लागेल. आता इथं काय होईल? हा जो एस टी चा वर्ग तुम्हाला दिसतो ना, पीटीचा वर्ग दिसतो इकडे बघा. एस टी चा वर्ग अधिक पीटीचा वर्ग या दोघांच्या जागी मी पीएस चा वर्ग टाकू शकतो. परत एकदा बघा एस टी चा वर्ग आणि पीटीचा वर्ग या दोघांच्या प्लेसवरती काय टाकू शकतो? पीएस चा वर्ग टाका. चला पी आर चा वर्ग बरोबर या दोघांच्या जागी पीएस चा वर्ग टाका. कशाचा? पीएस चा. आणि इथं साईडला कारण लिहा. काय कारण लिहा? की पीएस चा वर्ग हा एस टी चा वर्ग अधिक पीटीचा वर्ग आहे. बरं पुढे काय? त्यानंतर अधिक 2 एस टी गुणिले एस आर अधिक हे दोघं गेले. इथं या दोघांच्या प्लेसवरती आला हे मधलं ऍज इट इज इथं एस आर चा वर्ग. ओके झालंय उत्तर आपलं. बोला म्हणतील कसं काय झालं? इकडे बघा पीएस चा वर्ग अधिक 2 एस टी गुणिले एस आर ची किंमत बघा ना इथं काढून ठेवली होती मी आधीच. एस आर ची किंमत इथं काढून ठेवली होती. एस आर काय? एस आर आहे क्यू आर भागिले 2. एस आर च्या जागी क्यू आर भागिले 2 टाका. एस आर च्या जागी टाका क्यू आर भागिले 2 अधिक इथं पण काय? क्यू आर भागिले 2 एस आर ची किंमत आणि त्याचा काय? वर्ग. ओके तर मग काय होईल इथं? पीएस चा वर्ग अधिक 2 ला 2 कट एस टी गुणिले क्यू आर अधिक क्यू आर चा वर्ग किंवा प्रूफ काय करायचं? हा क्यू आर. ओके पीएस चा वर्ग क्यू आर एस टी. पीएस चा वर्ग क्यू आर एस टी. पीएस चा वर्ग क्यू आर एस टी आणि क्यू आर. ओके हे ऍज इट इज ठेवायचं. हे ऍज इट इज ठेवायचं. फक्त इथं बघा पीएस चा वर्ग अधिक हा क्यू आर अलीकडून एस टी पलीकडून हे दोघं आदला बदल आणि क्यू आर भागिले 2 याचा वर्ग. हा झाला तुमच्या पी आरचा वर्ग. या ठिकाणी हे सिद्ध झालेलं आहे. ओके व्यवस्थित जर बघितलं रिपीट करून तर 100% तुम्हाला समजणार आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय?
याचा देखील स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता वळूया प्रूफ क्रमांक 2 कडे. ओके, प्रूफ क्रमांक किती आहे? 2. आता ते अजून पुढच्या पानावरती जाईल. जाऊ द्या पुढच्या पानावरती. आपल्याला काय आहे का नाही, काय आहे ते प्रूफ ते महत्वाचं आहे. PQ चा वर्ग बरोबर PS चा वर्ग. PQ चा वर्ग बरोबर PS चा वर्ग वजा प्रूफ नंबर 2. PQ चा वर्ग बरोबर PS चा वर्ग वजा वजा काय रे, QRST. हा QR आहे, QR गुणिले ST अधिक QR भागिले 2 याचा वर्ग. समजलं इथपर्यंत? आता याला प्रूफ करायचं म्हटल्यानंतर काय करूया, आपली सगळ्यात पहिली तर फिगर बघूया. बघा इथं फिगर. ओके, आता मला सांगा, जर आपल्याला हे प्रूफ करायचं तर मला PQ पाहिजे. PQ कुठे दिसतो तुम्हाला? PQ हा इथं. त्यानंतर हा जो PS आहे तो कुठे दिसतो तुम्हाला? इथं. बरं, त्यानंतर QR तुम्हाला हा टोटल. त्यानंतर ST इथं. त्यानंतर काय QR. मग मला सांगा, हा टोटल जो त्रिकोण येतो त्या टोटल त्रिकोणामध्ये 2 90-90 चे 1 आणि 2. ओके, आता एक मध्ये मी ऑलरेडी पायथागोरस वापरलाय, या दुसऱ्यामध्ये वापरतो. कशामध्ये? PTQ मध्ये. जर मी PTQ मध्ये पायथागोरस वापरलं तर काय तयार होईल? कर्णवर्ग पाया वर्ग उंची वर्ग म्हणजे काय? PQ चा वर्ग अधिक बरोबर QT चा वर्ग अधिक PT चा वर्ग. चला लिहूया. PQ चा वर्ग बरोबर QT चा वर्ग अधिक PT चा वर्ग. त्रिकोण PTQ मध्ये पायथागोरस प्रमेयानुसार काय रे बाळ? PQ चा वर्ग. परत एकदा बघून घ्या. PTQ मध्ये कर्णवर्ग पाया उंची TQ आणि कर्णवर्ग पाया उंची QT चा वर्ग अधिक PT चा वर्ग. आता मला सांगा, प्रूफ मध्ये आपल्याला काय पाहिजे? PQ चा वर्ग पाहिजे, QT पण नाही पाहिजे आणि PT पण नाही पाहिजे. मग काय करू? हा जो QT आहे का त्याला रिप्लेस करू. QT ला रिप्लेस कसं करायचा मला सांगा. हा जो QT तुम्हाला दिसतो हा QT. ओके, आता इथून इथपर्यंत आपली रेंज आहे. हे दोन्ही त्रिकोण आपल्याला वापरायचे. त्याच्यामधला हा जर पार्ट तुम्ही बघितला हा QT, तर हा QS मधून TS मायनस केल्यानंतर येतो हा QS टोटल. याच्यातून जर मी हा पार्ट मायनस केला तर हा उरतो. म्हणजे हा जो QT आहे त्याला मी लिहू शकतो QS मायनस TS. QS मायनस काय लिहू शकतो? TS. या QT ला मी लिहू शकतो QS मायनस TS आणि त्याचा वर्ग. या TS ला आपण लिहू शकतो ST. समजला का? या TS ला आपण लिहू शकतो ST. समजला? अधिक PT चा वर्ग. PT चा वर्ग. इथं लावा A वजा B चा वर्ग. A वजा B चा वर्ग काय आहे? A वजा B चा वर्ग असतो A चा वर्ग वजा 2AB अधिक B चा वर्ग. ओके, आता हे 9वी मधले फॉर्म्युला आहे. A चा वर्ग वजा 2AB. 2 किती? A किती आहे? QS गुणिले B कोण आहे? ST अधिक B चा वर्ग. B कोण आहे? ST चा वर्ग अधिक PT चा वर्ग. ओके, त्यानंतर मग मला सांगा, हा QS चा वर्ग तसाच वजा 2QS गुणिले ST अधिक हा जो टोटल पार्ट तुम्हाला दिसतो आता बघितला आपण, हा टोटल पार्ट ST अधिक PT चा वर्ग. काय आहे? ST अधिक PT चा वर्गला आपण काय टाकलं? PS चा वर्ग. इथं पण दिलं होतं बघा मी ते. ST PT चा वर्गला PS चा वर्ग लिहू शकतो. चला टाका. म्हणजे याला मी PS चा वर्ग लिहू शकतो. काय लिहू शकतो? PS चा वर्ग. त्यानंतर पुढे काय? हा जो QS आहे त्याला काय लिहू शकतो? तर बघा QS ला काय लिहू शकतो? QS ला मी लिहू शकतो QR भागिले 2. QS ला लिहू शकतो QR भागिले 2. बघल्या QS ला QR भागिले 2. आता तुम्हाला थोडं ऍडजस्ट करावं लागेल बरं का. ओके, त्यासाठी सॉरी आधीच. का बरं? कारण मी दोनदा तीनदा मागे घेतलं त्याच्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब झाला असेल. पण त्याला पर्याय नाही, आपल्याकडे जागा नाही. QS ला काय लिहू शकतो? QR भागिले 2. QS ला QR भागिले 2 त्याचा वर्ग. QS ला QR भागिले 2 गुणिले ST आणि अधिक काय? या दोघांना PS चा वर्ग लिहिला. बरं, मग काय होईल? 2 ला 2 कट. ओके, याला मी असं लिहू शकतो का? तो PS चा वर्ग अलीकडे लिहितो. त्यानंतर हे मधलं तसंच ठेवतो वजा QR गुणिले ST आणि अधिक हा जो QR भागिले 2 आहे तो पलीकडे टाकतो आणि याचा काय? वर्ग. आणि मला सांगा, आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं का? बघा पटकन बघा, लवकर लवकर लवकर. ओके, बघा बरं, याने मॅच करून बघा बरं, हेच प्रूफ करायचं होतं का? यस. PQ चा वर्ग PS चा वर्ग वजा QR ST अधिक QR भागिले 2 चा वर्ग. याचा स्क्रीनशॉट पटापट घ्या.
विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. बघा प्रश्न क्रमांक 4 काय आहे. आकृती 2.29 मध्ये त्रिकोण एबीसीच्या बाजू बीसीचा बिंदू एम हा मध्यबिंदू आहे. जर एबीचा वर्ग अधिक एसीचा वर्ग बरोबर 290 सेमी, एम बरोबर 8 सेमी, तर बीसी काढा. हा पेपरला पडलेला प्रश्न आहे, बोर्डाच्या पेपरला. ओके, याच्यावरती भरपूर प्रश्न आले, पण हा प्रश्न पडलेला आहे, हा माझ्या लक्षात आला म्हणून सांगितला. तर बघा काय म्हटलंय, ही आकृती आहे, याच्यामध्ये यम हा मध्यबिंदू आहे. यम जर मध्यबिंदू आहे तर बीएम आणि एमसी सारख्या. इथं बघा मार्किंग पण दिलेलं आहे. तर काय करायचं सगळ्यात पहिलं, आता मध्यबिंदू नावाला म्हटल्यानंतर तुम्हाला क्लिक झाला असेल काय की अपोलोनियसचे प्रमेय वापरायचं. समजलं इथपर्यंत. आपल्याला काढायचंय बी पासून सीचं अंतर, बी पासून सीचं अंतर. मग याचं जरी अंतर निघलं तर आपल्याला हे समजेल आणि त्या दोघांची ऍडिशन करून आपण बीसी काढू शकतो. समजलंय. पण काय सांगायचं आधी, जे जे प्रश्नामध्ये सांगितलंय तिथे लिहायचंय त्रिकोण एबीसी चा यम त्रिकोण एबीसी मध्ये, बरोबर का, यम हा बाजू बीसीचा मध्यबिंदू आहे. यम हा बाजू बीसीचा काय आहे, मध्यबिंदू आहे. त्यानंतर काय, त्यानंतर हे दोघेही सारखे आहे असं सांगायचंय. जिथं जिथं मध्यबिंदू म्हटलं का तिथं बीएम आणि एमसी दोघेही सारखे आहेत. म्हणजे बीएम भेटलं तर एमसी ची किंमत लगेच मिळून जाईल. बरं पुढे काय, तर एम ची किंमत, आता इथं किंमत लिहिली नाही म्हटल्यानंतर आपण लिहू. ओके, तुम्हाला काय करायचंय, ज्यावेळेस पेपरमध्ये उतरले तर त्या ठिकाणी ही फिगर काढायची, आकृती काढायची. आता मी इथं काढत नाही कारण की रेडीमेड आहे आपल्याकडे. एम ची किंमत किती आहे, 8 सेमी. आता लक्षात ठेवा बरं का, युनिट आलंय, एकक आलंय सेमी, याच्या आधी एकक नव्हतं. 8 सेमी, त्यानंतर एबीचा वर्ग अधिक एसीचा वर्ग बरोबर किती, 290 सेमी. ओके, मग काढूया. चला, याच्यामध्ये अपोलोनियस प्रमेयानुसार, अपोलोनियस प्रमेयानुसार ओके, काय आहे अपोलोनियसचं प्रमेय, जी मध्यगा आहे किंवा जो मध्यबिंदू आहे त्याच्या अलीकडची बाजू एबीचा वर्ग अधिक मध्यगेच्या पलीकडची बाजू एसीचा वर्ग बरोबर 2 गुणिले जी मध्यगा आहे तिचा वर्ग अधिक 2 गुणिले या दोघांपैकी एक, तर हा उचलायचा. ओके, बीएमचा वर्ग. ज्याला सूत्र करता आलं तयार. ओके, त्याला हा प्रश्न समजलाच म्हणून समजा आणि तो सुटणारच त्याला. ओके, तर एबीचा वर्ग एसीचा वर्ग ऑलरेडी दिलाय बघा, दोघांची बेरीज 290 येते. टाका इथं 290 बरोबर 2. एम किती दिलाय, एम दिलाय 8 सेमी. ओके, इथं 8 टाकलं तर 8चा वर्ग, एमचा वर्ग म्हणजे 8चा वर्ग अधिक 2 बीएमचा वर्ग. बरं 290 तसंच बरोबर 2 आणि कंसामध्ये गुणाकार 8चा वर्ग 64 अधिक 2 बीएमचा वर्ग. इथपर्यंत काय अडचण नाही. 64 दुने बघा, 2 चौक 8, 2 12, 64 दुने 128 अधिक 2 बीएमचा वर्ग. हा झाला 290. हा 290 तसाच ठेवा आपण, 128 इकडे आला तर वजा होईल, तिकडे राहिला 2 बीएमचा वर्ग. समजलं इथपर्यंत. तर आता काय होईल की 290 मधून जर 128 गेला तर किती राहील, तर 290 मधून 128 गेला तर किती राहील इथं करू आपण, आहे ना. डोक्याला ताण घ्यायचं नाही, साईडला लगे करून टाकायचं. 0 मधून 8 जात नाही, इकडून 8चा घेऊ, इथं राहिले 8, इथं 10, 10तून 8 गेले 2, 8तून 2 गेले किती 6, 2तून 1 गेले 162. 162 बरोबर 2 बीएमचा वर्ग. समजलं इथपर्यंत. आता पुढच्या पानावरती घेऊ काय, 162 बरोबर 2 बीएमचा वर्ग. 162 बरोबर 2 बीएमचा वर्ग. बरं 162 तसाच, हा 2 गुणाकार करतो इकडे, त्याने भागाकार करेल, तिकडे राहिला बीएमचा वर्ग. 2च्या पाड्यात 162 बघा, 2 1 2, 2 16, 2 1 2, म्हणजे बीएमचा वर्गाची किंमत तुम्हाला भेटली, बीएमचा वर्ग बरोबर 81. किती, 81. मग मला सांगा, हा जो वर्ग आहे जर पुढे गेला तर तो जाईल वर्गमुळात, आणि तो जर वर्गमुळात गेला तर 81 बाहेर त्याने किती येईल, कारण की 81 तर वर्ग आहे आणि कुणाचा वर्ग आहे 9चा, म्हणजे बीएम किती आला, बीएम आला 9 सेमी. बीएम किती आला, 9 सेमी. मग जर हा 9 सेमी असेल तर हा पण 9 सेमी असेल, कारण की हे दोघं पण सारखे आहेत. पण आपल्याला काढायचं काय आहे, आपल्याला काढायचंय बीसी. काय काढायचंय,
BC, बरोबर का? मग जर B पासून C काढायचं तर मी BM मध्ये MC ऍड केलं तर मला BC भेटून जाईल. चला करा. ओके, एक सेकंड. आपल्याला काढायचं होतं BC. BC म्हणजे काय? BM मध्ये MC ऍड करायचं आहे. मग जितका BM तितकाच MC. BM किती आहे? 9. MC किती? 9. 9 आणि 9 किती आले? 18. म्हणजे BC आला 18 सेमी. BC किती आला? 18 सेमी. समजलंय? अशा प्रकारे आपण BC काढलेला आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 4 देखील संपवलेला आहे. तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. घेतलाय? ओके, याचा देखील घ्या. ओके, आता जाऊया प्रश्न क्रमांक 5 कडे, जो या सराव संचाचा शेवटचा प्रश्न आहे. ओके, शेवटचा. या ठिकाणी हा सराव संच देखील संपणार आहे आणि तुमचा धडा देखील संपणार आहे. तर काय म्हटलंय बघा, आकृती 2.30 मध्ये स्टार केलेला प्रश्न आहे. याआधी पेपरला पडलेला नाहीये, तुमच्या टायमाला पडू शकतो. ही एक आकृती दिली आणि आकृती 2.30 मध्ये दाखवल्यानुसार टी हा बिंदू आयत PQRS च्या अंतर्भागात आहे. हा जो टी आहे तो हा जो PQRS नावाचा आहे ते त्याच्या आतमध्ये आहे. त्यानंतर काय तर सिद्ध करा. आपल्याला हे सिद्ध करायचंय, बरोबर का? आकृतीत दाखवल्याप्रमाणे. ओके, आकृतीत दाखवल्याप्रमाणे ATB असा काढा. ATB असा काढा म्हणजे ATB एका लाईन मध्ये काढा आणि AB समांतर बाजू SR काढा. ही जी AB आहे ही AB SR ला समांतर आहे आणि SR PQ ला समांतर आहे. म्हणजे इन शॉर्ट मध्ये PQ, AB आणि SR इत्यादी एकमेकाला समांतर आहे. आता जर सिद्ध करायचं तर सिद्धता कशी असते माहिती तुम्हाला? सगळ्यात पहिले लिहायचं पक्ष. ओके, आता आपल्या पक्षात कोण कोण घ्यायचे? आपल्या पक्षात जे जे प्रश्न सांगितले तेवढेच घ्यायचे, बाकीचे घ्यायचे नाही. ओके, तर कोण कोण आहे आपल्या पक्षात? सगळ्यात पहिलं तर चौकोन PQRS हा आयत आहे असं सांगितलंय. चौकोन PQRS हा आयत आहे. काय आहे? आयत. मग आयताचे सगळे गुणधर्म त्याला लागू झाले. काय माहिती आहे तुम्हाला आयताविषयी? आयताविषयी तुम्हाला हे माहित आहे की आयत जो आहे याच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. त्यानंतर अजून काय माहित आहे तुम्हाला? हे माहित आहे की आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो. माहित आहे की नाही? ओके, तर इथं पण ती प्रॉपर्टी लागायची आपल्याला. तर बघा, त्रिकोण PQRS हा आयत आहे. तो जर आयत आहे तर याच्या समोरासमोरील बाजू म्हणजे PS आणि QR या सारख्या आहेत आणि समांतर आहे. PQ आणि SR या देखील समांतर आहे. बरोबर इथपर्यंत? मग आता मला सांगा, मी असं म्हणू शकतो का PQRS आयत आहे तर ओके काय PQ बाजू PQ समांतर आहे कशाला? SR ला. ओके, बाजू लिहितो. बाजू PQ समांतर बाजू SR ला. आणि इथं काय सांगितलंय? बाजू AB समांतर बाजू कशाला? बाजू SR ला. मग मला सांगा, जर PQ SR ला समांतर आहे आणि SR AB ला समांतर आहे तर ते एकमेकाला समांतर असतील. मग लिहू का मी? बाजू PQ समांतर बाजू SR समांतर बाजू AB. ओके, जास्त झालंय लिखाण पण काही हरकत नाही. आपल्यासाठी ते चांगलं आहे कारण की आपल्याला याच्यातून उत्तर भेटणार आहे. ओके, बरं आता काय? मग आपल्याला साध्य काय करायचंय बघा. साध्य काय करायचंय आपल्याला? TS चा वर्ग अधिक TQ चा वर्ग बरोबर TP चा वर्ग अधिक TR चा वर्ग. बरोबर इथपर्यंत? आता लिहायची सिद्धता. काय लिहायची? सिद्धता. चला, सिद्धता. आता सिद्धतेमध्ये लक्षात ठेवा आपल्याला काय काय पाहिजे? TS पाहिजे, TQ पाहिजे, TP पाहिजे, TR पाहिजे. TS, TQ, नंतर TP आणि TR. ओके, म्हणजे काय? 1 2 3 4 हे चौघ, हे 4 त्रिकोण. ओके, मग त्याच्यासाठी मी काय म्हणतो की हा जर PQ AB ला समांतर आहे आणि AB SR ला समांतर आहे तर PABQ हा एक आयत भेटतो आणि ASRB ओके हा एक आयत भेटतो. लिहा बरं. सगळ्यात पहिलं वरचं लिहा. चौकोन सिद्धतेमध्ये बघा, चौकोन PQB किंवा PAQB कसेही मोजा. ओके, PAQB मोजतो मी.
हा आयत आहे. ओके, काय आहे? आयत आहे. ओके, वन मिनिट. ओके, आयत आहे. जर तो आयत आहे तर आपण असं म्हणू शकतो का, या पी ए बी क्यू मध्ये ही जी बाजू पी आहे ही सारखी आहे. कोणासारखी? क्यू बी सारखी किंवा बी क्यू सारखी. आणि ही जी पी क्यू आहे ही सारखी आहे ए बी सारखी. का बरं? कारण की तुम्हाला माहित आहे आयतामध्ये जर आपण म्हणतो एखाद्याला आयत, तर आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. ओके, बरं. त्यानंतर हे झालं. आता पुढे चौकोन पी ए बी किंवा आयत आहे, तर दुसरा चौकोन कोणता आहे? चौकोन ए एस आर बी. हा देखील आयत आहे. जर तो आयत आहे तर बघा त्याच्या समोरासमोरील बाजू ए एस ही बरोबरीत आहे बी आरच्या. त्यानंतर ए बी ही बरोबर आहे कशाच्या? एस आरच्या. इथपर्यंत काय अडचण? काहीच नाही. ओके, हे तुमच्यासाठी लय महत्वाचे माणसं आहेत प्रूव्ह करायला. शेवटी तुम्हाला हेच काम येणार, दुसरं कोण काम नाही येणार. ओके, हेच काम येणार तुम्हाला. तर सगळ्यात पहिला आता पहिला त्रिकोण घेऊ आपण. ओके, त्रिकोण पी ए टी मध्ये. आता मला सांगा, हा जर पी ए बी किंवा आयत आहे तर हा 90चा असेल, हा 90चा आहे, हा पण 90चा आहे, हा पण 90चा आहे. आता सगळीकडे पायथागोरस यूज करायचं, मी डायरेक्ट यूज करून टाकणार आहे. ओके, लिहिणार नाही, ते तुम्ही लिहायचं. काय? त्रिकोण पी ए टी मध्ये. बरं, जाऊ दे, लिहून टाकतो. आहे की नाही? मुलं म्हणतील आमच्याकडे दिला म्हटल्यावर आम्हाला येत नाही आधीच, तुमचे व्हिडिओ कायला पाहिले असते, येत असतात. ओके, लिहून देतो भाऊ, काही विषय नाही. पी ए टी मध्ये कोण पी ए टी, कोण पी ए टी किती मापाचा आहे? 90 अंशाचा. ओके, चला पायथागोरस प्रमेयानुसार, पायथागोरस प्रमेयानुसार काय बरं? पायथागोरस प्रमेयानुसार कर्णवर्ग. आता मी पीटीचा वर्ग लिहिला तर मला उत्तरामध्ये टीपीचा वर्ग पाहिजे, तर मग मी कर्णवर्गाला टीपीचा वर्ग लिहितो. कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग. पाया काय? एटीचा वर्ग. बरोबर का? एटीचा वर्ग अधिक उंची वर्ग. उंची काय आहे? पी एचा वर्ग. बरोबर का? कर्णवर्ग, पाया वर्ग, उंची वर्ग. हे झालं समीकरण नंबर 1. इथपर्यंत काय अडचण? काहीच अडचण नाही. आता पुढच्या पानावर जाताना आपण काय करू, हे पुढच्या पानावरती कॉपी करून घेऊ, म्हणजे आपल्याला सोपं होऊन जाईल. मागच्या सारखं नाही तर मग परत 3दाच मागे यावं लागेल. आता नंबर 2 हा झाला. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. चला, नंबर 2 त्रिकोण कोणता आहे? नंबर 2 मध्ये त्रिकोण एटीएस मध्ये. तो जो कोण एटीएस आहे तो आहे 90 अंशाचा. मग काय म्हणू शकतो आपण? पायथागोरस प्रमेयानुसार. काय बरं? हा जर 90चा आहे, हा पण 90चा, हा 90चा, हा पण 90चा. कर्णवर्ग, पायावर्ग, उंची वर्ग. कर्ण काय येतात? टीएस चा वर्ग. ओके, कर्णाला एस टी पण लिहू शकता, पण आपल्याला उत्तर टीएस पाहिजे तर टीएस घेतला. पाया काय आहे? एटीचा वर्ग अधिक हा काय? उंची एचा वर्ग. हे झालं समीकरण नंबर 2. काय अडचण? काहीच नसेल. त्यानंतर त्रिकोण नंबर 3. त्रिकोण कोणता आहे? वर्ड नंबर 3. ओके, कोणता आहे? टी बी आर. त्रिकोण टी बी आर मध्ये. आता मुलं म्हणतील मग आम्ही जर आरबीटी घेतला चालतंय का? चालतंय ना, आरबीटी घ्या तरी पण चालतंय. ओके, आरबीटी घ्या, टीबीआर घ्या, मध्ये बी आला पाहिजे. कोण? टीबीआर किती मापाचा आहे? 90 अंश मापाचा. हा अजून बी आहे तो 90 अंशाचा. तर मग मी काय म्हणू शकतो? पायथागोरस प्रमेयानुसार. आता मी शॉर्ट मध्ये लिहितो बरं का, पायथागोरस प्रमेयानुसार. एवढं तर तुम्हाला लिहिता येईल ना, पायथागोरस प्रमेयानुसार एवढं नाव. ओके, हे पेपरला लिहायचंय पूर्ण मध्ये. तर काय बरं? कर्णवर्ग काय याचा? कर्ण काय आहे? टी आरचा वर्ग. टी आरचा वर्ग बरोबर. पाया काय याचा? टीबी. टीबी ला बीटी ला चालते. ओके, बीटी लिहू. चला, बीटीचा वर्ग अधिक उंची काय याची? बी आरचा वर्ग. नंबर 3. नंबर 3 झालं. आता ओके, हा झाला त्रिकोण क्रमांक किती होता? हा त्रिकोण क्रमांक 3रा होता. आता त्रिकोण क्रमांक 4. त्रिकोण क्रमांक कितवा? 4. त्रिकोण क्रमांक 4 भाई.
त्रिकोण 4 कोणता आहे? TBQ. कोण TBQ किती मापाचा आहे बाळ? 90 अंश मापाचा. मग काय म्हणू शकतो? पायथागोरस प्रमेयानुसार. काय बरं? पायथागोरस प्रमेयानुसार. पायथागोरस प्रमेयानुसार काय रे बाळ? कर्ण वर्ग TQ चा वर्ग, बरोबर. ओके, पाया BQ चा वर्ग, किंवा असं घ्या चला BT चा वर्ग चालतंय, अधिक उंची BQ चा वर्ग. हे झालं नंबर 3. नंबर कितवा? सॉरी, नंबर 4 झाला. आता परत एकदा ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी सांगतो. याच्यात पायथागोरस वापरला पहिलं समीकरण, याच्यात पायथागोरस वापरला दुसरं समीकरण, याच्यात पायथागोरस वापरला, याच्यात पायथागोरस वापरला तिसरं आणि चौथं समीकरण. उत्तर काय पाहिजे ते महत्वाचं आहे. मला सांगा, आपल्याला या साईडला कोण पाहिजे? TS चा वर्ग आणि TQ चा वर्ग. TS चा वर्ग TQ चा वर्ग. मग मला सांगा, TS चा वर्ग आणि TQ चा वर्ग कुठे आहे? तर TS चा वर्ग आहे बघा 2 नंबरला, TQ चा वर्ग आहे 4 नंबरला. मग मी काय करतो? समीकरण 2 आणि 3 बेरीज करतो डायरेक्ट. समीकरण 2 व 3 यांची बेरीज करू. समीकरण 2 व 3 यांची काय करू? यांची बेरीज करू. समीकरण 2 व 3 यांची बेरीज करू. काय 2 नंबरचं समीकरण? TS चा वर्ग. लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण समीकरणांची बेरीज करतो त्यावेळेस डाव्या साईडमध्ये, डाव्या बाजूमध्ये डाव्या बाजू आणि उजव्या बाजूमध्ये उजवी बाजू ऍड करायची. TS चा वर्ग ह्याच्यामध्ये ऍड करू, TQ चा वर्ग, बरोबर. ओके, इकडे कोण आहे? AT चा वर्ग अधिक AS चा वर्ग. AT चा वर्ग अधिक AS चा वर्ग, हा झाला TS चा वर्ग. त्याच्यामध्ये ऍड करा BT चा वर्ग अधिक BQ चा वर्ग. ओके, बरं. आता काय? तर डावी बाजू तर भेटली तुम्हाला, TS चा वर्ग TQ चा वर्ग हे तर भेटला. आता पलीकडे TP चा वर्ग अधिक TR चा वर्ग आणायचा आहे. मग ते कसं? तर बघा, मला सांगा, आता TS चा वर्ग TQ चा वर्ग भेटला. ओके, तर सगळ्यात पहिले TP चा वर्ग पाहिजे ना आपल्याला. TP चा वर्ग. TP चा वर्ग काय असतो? AT चा वर्ग अधिक PA चा वर्ग. काय असतो? AT चा वर्ग. AT चा वर्ग आहे तिथं. PA चा वर्ग आहे का तिथं? नाही. मग मला सांगा, याच्या आधी मी PA ची किंमत दिली तुम्हाला BQ, बरोबर का? PA ची किंमत किती दिली? BQ. मग मला सांगा, इथं जर तुम्हाला BQ दिसतो तर त्याच्या जागी मी PA च्या जागी BQ टाकू शकतो का? हे बघा, ही PA आणि BQ, ही PA, हे रब करतो एक मिनिट. ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे, म्हणजे PA च्या जागी BQ टाकू शकतो. टाका BQ, त्याच्या जागी PA टाका, PA चा वर्ग अधिक हा जो TR दिसतो त्याच्यामध्ये BT चा वर्ग आहे, इथं BT चा वर्ग आहे, बरोबर. याचा आणि याचा विषय संपलेला आहे. आता BT चा वर्ग तसाच. याच्याजवळ मला सांगा AS चा वर्ग याच्यात आहे का? नाही. मग जर AS चा वर्ग नाही तर AS ला काय लिहू शकतो आपण? BR लिहू शकतो. AS ला आपण BR लिहू शकतो. AS ला आपण काय लिहू शकतो? BR. ओके, आता मुलं म्हणतील कस काय असं चालू आहे, आम्हाला काही समजलं. इथं मी दिलं होतं ना AS ला BR, बरोबर का? AS ला BR लिहिलं, AB ला SR लिहिलं. ओके, त्यानंतर काय? AB ला SR लिहिलं. ओके, कुठे AB ला SR, हा जो AB SR, आणि त्यानंतर PA ला BQ लिहिलंय, बरोबर का? मग तेच केलंय मी पुढं, की ज्या ठिकाणी BQ दिसला ते PA टाकला, बरोबर. AT तसंच ठेवला, BQ च्या जागी PA, त्यानंतर BT तसंच ठेवला, AH च्या जागी BR, AH च्या जागी BR. मग आता काय झालं? याने असं आलं अधिक TQ चा वर्ग, बरोबर. हा जो AT चा वर्ग अधिक PA चा वर्ग आहे का? ओके, समीकरण 1 मध्ये त्याची किंमत आहे TP चा वर्ग. AT चा वर्ग अधिक PA च्या वर्गाची किंमत आहे TP चा वर्ग. याची किंमत आहे TP चा वर्ग अधिक याची किंमत बघा ना BT चा वर्ग. BT चा वर्ग अधिक BR ची वर्गाची किंमत TR चा वर्ग, TR चा वर्ग. ओके, अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. इथं टाकायचंय समीकरण 1 व 3 वरून. समीकरण किती? 1 व 3 वरून. समजलं इथपर्यंत? आणि इथं काय टाकायचंय? ओके, ओके, हे तर प्रूफ झालंय. ओके, कारण पण द्यायचं. इथं 1 व 3 ओके, 3 ची किंमत टाकली आणि 1 ची किंमत टाकली. इथं काय केलं होतं? इथं केलंय काय बरं? हा जो BQ आहे ना त्याच्या जागी टाकला PA, त्यानंतर हा जो AS आहे ना त्या AS च्या जागी टाकला आपण, AS च्या जागी टाकला BR. अशा किमती लिहायच्यात. अशा प्रकारे हा प्रश्न देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट
घेऊ शकता. या पटापट. घेतलाय. याचा देखील घ्या. ओके. आणि या ठिकाणी एक लाईन राहिली, इथं लिहायचं सिद्ध झाले. काय करायचंय? सिद्ध करायचं आणि सिद्ध झालेलं आहे. समजलं? अशा प्रकारे आपण सराव संच 2.2 संपवलेला आहे आणि पायथागोरसचे प्रमेय हा धडा देखील या ठिकाणी संपवलेला आहे. ओके. उद्यापासून आपण धडा क्रमांक 3 जो आहे वर्तुळ हा सुरू करणार आहोत. तत्पूर्वी जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.